नमस्कार मित्रांनो, गणित म्हटलं की नाविन्यता आली आणि मुलांना नाविन्यता आवडते. कारण गणिताकडे मुलांचं आकर्षण होण्यासाठी त्यांना नवनवीन पद्धती सांगितल्या पाहिजे. मुलांची उत्सुकता असते. आता आज आपण वर्ग कशा प्रकारे सोप्या पद्धतीने काढायचा पाहूया. वेगवेगळ्या पद्धतीत वर्ग काढण्याच्या, पण ही पद्धत तुम्हाला कशी वाटते नंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा, गुणाकार नाही, काहीही नाही, इजी मेथड आहे. प्रथम आपण 56चा वर्ग काढू आणि लगेच 47चा वर्ग करू काही सेकंदामध्ये. प्रथम काय करायचं बघा मित्रांनो, प्रथम आपल्याला वर्ग कोणत्या संख्येला काढायचा आहे? 56. ओके, 56. फक्त एवढा विचार करायचा आहे मित्रांनो, 56 किंवा इथली कोणतीही संख्या आपण 50 पेक्षा किती मोठी आहे एवढा विचार करा. 56 म्हणजे 50 पेक्षा 6 जास्त आहे. बघा मित्रांनो, मी अधिक 6 लिहिलो, नाही लिहिलं तरी चालतं समजण्यासाठी. कितीनं जास्त आहे मित्रांनो? 6. फक्त याचा वर्ग लिहा. 6चा वर्ग 36. ओके, पुढे काय मित्रांनो, जेवढी संख्या जास्त आहे 50 पेक्षा ती संख्या नेहमी 25 मध्ये मिक्स करायची. बघा, 50 पेक्षा कितीनं संख्या जास्त आहे? 6. ती संख्या नेहमी 25 मध्ये मिक्स करायची. 25 आणि 6 31. म्हणजे मित्रांनो 56चा वर्ग झाला 3136. किती सेकंदात झाला? गुणाकाराची गरज आहे. नवनवीन पद्धती मुलांना आकर्षित करतात गुणाकाराकडे. काय केलं पहा, प्रथम 50 पेक्षा संख्या कितीनं मोठी आहे बघितलं, 6नं मोठी आहे. जेवढ्यानं मोठी आहे त्या संख्येचा वर्ग करा आणि जेवढी जास्त आहे ती संख्या 25 मध्ये मिक्स करायची. आता या ठिकाणी आपण 47चा वर्ग काढूया याच पद्धतीनं. अशाच नवनवीन ट्रिक्स तुम्हाला विजयकुमार नरवणे आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. आता 47चा वर्ग काढूया बघा. 47. मग मित्रांनो आधी विचार करा, 47 म्हणजे मित्रांनो 50 पेक्षा जास्त आहे का 50 पेक्षा कमी आहे? यस, बघा 50 पेक्षा 3 न कमी आहे, म्हणजे वजा 3 करा. आता कितीचा वर्ग करायचा आहे? 3चा. 3चा वर्ग 9. वर्ग संख्या एक अंकी आली की तिथं 0 टाकायचा. एक अंकी आल्यामुळं आता काय करायचं आहे, अगोदर इकडं आपण 50 पेक्षा मोठी संख्या होती म्हणून 25 मध्ये ही संख्या मिक्स केली होती. आता 50 पेक्षा लहान संख्या आहे त्याच्यामुळे ही संख्या 25 मधून वजा करायची. किती मधून? 25. 25 मधून 3 गेले 22. तुम्ही सुद्धा चेक करा.